नायक पादुका पाहता स्वानंद सुख अत्यंतिक काय अवस्था निर्माण झालेली आहे. पादुका डोक्यावर धरलेल्या आहे ना प्रभू रामचंद्र. भगवंत नाही मिळाला परंतु भगवंताच्या असणाऱ्या पादुका मला मिळालेल्या आहेत है ना. माझं सर्वस्व या ठिकाणी असणारं कार्य म्हणजे पूर्तीला गेलेलं आहे. माझा भगवंत आता माझ्या समवेत आहे म्हणून पादुका पूर्तीची पद्धत आहे बरं त्या कालखंडापासून. आणि मग पादुका असणाऱ्या डोक्यावर राजा भरताना घेतलेल्या आहे. मन असणारं आनंदी झालेले अंतर मनामधून असणारा राजा भरत या ठिकाणी आनंदी झालेला आहे. भेटे श्री रघुनाथ तवरे माझे जीवरत मस्तकी पादुका सतत स्वानंद युक्त जोपर्यंत असणारा माझा सारा राम मला भेटणार नाही हो. जोपर्यंत माझी आणि भगवंताची भेट होणार नाही. भक्ती तशी असली पाहिजे बरं का है ना. नाहीतर आपली भक्ती असती आहे व ढकलले म्हणून आला रामायणात कवा हुरकत की दोन वाजले महाराजांनी उगाच जाळ केलं. ही काही भक्ती नाही. आपली काही भक्ती नाही. राजा भरताची भक्ती कशा प्रकारची आहे बघा. राजा भरत विचार करतोय जोपर्यंत असणारा मला पुन्हा प्रभू रामचंद्र भेटणार नाही ना तोपर्यंत असणाऱ्या डोक्यावरच्या पादुका मी खाली नाही ठेवणार है ना. पादुका असणाऱ्या माझ्या समवेत असणार आहे ना. प्रभू रामचंद्राचं चिंतन असणारं अंतर्मनाच्या ठिकाणी असणार आहे. वरू लागला राम राहिला वनवासी विसरल त्या दुःखासी पादुका रूपे मजपासी अहर्निशी काय अवस्था आहे माझ्या ठिकाणी असणारी. राम राहिला वनवासी हो. राम वनवासामध्ये असताना सगळं विसरून जाईल परंतु मला मात्र विसर पडणार नाही का. त्याचं कारण आहे ना. प्रभू रामचंद्राच्या पादुका असणाऱ्या माझ्या जवळ आहे. आता मला काळजी करण्याचं कारण नाही. याला बंधू प्रेम म्हणायचं. ही बंधू प्रेम जे आहे सावत्र भाऊ आहे. लक्षात घ्या रामायण ऐकलीच कशासाठी आपण है ना. रामायणाचा असणारा हा बोल आपण काढला पाहिजे. अहो सावत्र भाऊ आहे. इथं सख्य भाऊ असणारे हिंदुत्वासाठी भांडायला लागलेली माणसं आपल्याला बघायला मिळतात. सावत्र भाऊ आहे पण प्रेम कशा प्रकारचं आहे. माझ्या बंधूच्या असणाऱ्या पादुका माझ्या डोक्यावर आहे. तुझी वेळ गरगुणाता येतोनी माझा नाही आता उल्हास भरताची या चित्ता स्वानंदता हा वियोग नाही आता रघुनाथा आहे ना. हे रामचंद्रा तुझ्या पादुका माझ्या जवळ आहेत रे बाबा आहे ना. आता मला म्हणजे असणारं काळजी करण्याचं कारण नाही है ना. साक्षात भगवंत असणारा माझ्याच समवेत राहणार आहे म्हणून भगवंत भक्तीमध्ये माझं चित्त कायम स्वरूपी लागल्या जाईल. भरत असणारा आनंदाने या ठिकाणी डोलतो आहे. कोणी भरताचे वचना श्रीराम झाला सुख संपन्न दोघांनी दिले आलिंगन भरत शत्रुघ्न आता काय झालं बघा. हे बघायला कोण आहे ना. साक्षात जगाचा बाप बघायला लागला हे कार्य आहे ना. काय माझा भाऊ आहे. कशा प्रकारचा माझा भरत आहे. माझ्या भरताच्या अंतर्मनामध्ये कशा प्रकारचा आनंद झालेला आहे. तो कसा हक्को आहे. नुसत्या पादुका माझ्या कशा डोक्यावर घेतलेल्या आहेत. हे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने पाहिलं ना खरंच असणार प्रभू रामचंद्राच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले हो. आनंदानं असणारं हृदय भरून आलं. आणि प्रभू रामचंद्राने राजा भरत असाल या ठिकाणी लक्ष्मण आहे शत्रुघ्न आहे सगळ्यांनाच कडकडून मिठी मारलेली आहे. 14 वर्षी 14 दिवसी मी येईना नेमसी संदेह न धरावा मानसी मी तुझ्या पासी निभ्रांत जगाच्या बापाने या ठिकाणी असणारं सांगून टाकलं बरं का राजा. तुला इतका आनंद झालाय ना भरता. तुला इतका आनंद झालाय ना माझ्या पादुका तुझ्या डोक्यावर घेऊन असताना तू नाचायला लागलेला आहे. तुझं अंतर्मन किती खुलून गेलेलं आहे मला लक्षात आलेलं आहे. भरता वेळ नाही लागू द्यायचो. बरोबर 14 वर्ष आणि 14 दिवसांनी मी तुझ्या जवळ हजर राहणार आहे. शब्द आणि भक्ताकडे सुद्धा तेवढीच कुवत असली पाहिजे है ना. ते शब्द लक्षात ठेवले की राजा भरतानं तेच शब्द लक्षात ठेवले होते बघा. 14 वर्ष आणि 14वा दिवस ज्या दिवशी निघणार त्याच्या अगोदर राजा भरतानं त्या ठिकाणी असणारं लाकडाचं सरळ रचून ठेवलं होतं. राजा 15वा दिवस मी नाही निघू द्यायचो है ना. आता ते काही सांगत बसत नाही परंतु या ठिकाणी परिस्थिती कशा प्रकारची आहे. प्रभू रामचंद्राने शब्द देऊन टाकला. भरता 14 वर्ष आणि 14 दिवस त्याच्या
नंतर क्षणभर मी विलंब लावणार नाही. ऐसे बोले श्री रघुनंदना यथार्थ मानी भरत शत्रुघ्ना दोघे कर संपुष्ट जोडून सासरी नमना त्याने काय केले. केलेलं आहे ऐकलं बरं का राजा वर्तन ऐकलं आमच्या कालचं लक्षात राहत नाही. आमचं आता इथं बघायचंच काय आपल्याला बोध कसं काढायचं तेच लक्षात घ्यायचं बरं का. रामचंद्राच्या तोंडामधला शब्द आहे 14 वर्षाचा